परळीत थार गाडीची धडक की जीवघेणा हल्ला. गंभीर जखमी असलेल्या प्रशांत देशमुख यांचे दिनांक 21 जून रोजी निधन. सीसीटीव्हीत दिसणारी थार गाडी आणि गाडीचा मालक नागनाथ मुंडे यांना ताब्यात घेण्यात आले. परळी वैजनाथ येथे एका धक्कादायक घटनेत प्रशांत प्रल्हाद देशमुख यांना थार गाडीने संत भगवानबाबा चौक ते तहसीलकडे जाणाऱ्या रस्त्यावर धडक देऊन चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची गंभीर घटना समोर आली होती. या घटनेत प्रशांत देशमुख गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. देशमुख कुटुंबियांनी हा केवळ अपघात नसून जाणीवपूर्वक जीवे मारण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी थार गाडी ताब्यात घेतलेली आहे. देशमुख कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार फुटेजमध्ये चारचाकी वाहन चालकाने संशयास्पद पद्धतीने मागून गाडीची धडक दिल्याचं दिसत असून या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे आणि या घटनेप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. थार गाडी चालक नागनाथ मुंडे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे. या संदर्भात मराठा समाजाच्या वतीनं पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात समाज बांधव एकत्र येत निवेदन देण्यात आले. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून पुढील कारवाईकडे संपूर्ण परळीकरांचे लक्ष लागून राहिलं आहे.